आज आपण भोज या गावामध्ये तंबाखूच्या प्लॉटमध्ये आलो आहे. मी शफीक मुलानी ह्या प्लॉटमध्ये GP बायोपटचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ह्या शेतकऱ्यांनी यूज केले आणि त्यांना ह्याचा काय फरक पडला आपण चेक करूया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. नाव हर्षवर्धन अप्पासाहेब कडोले. अच्छा. भोज. भोज. तुम्ही GP बायोपटची जी टेक्नॉलॉजी आहे ही ह्या तंबाखूसाठी वापरलाय. होय. ओके. कधीपासून तुम्ही वापरायला चालू केली? मी स्टार्टिंगला लावून 1 महिन्यानंतर वापरलं. 1 महिन्यानंतर. का अच्छा. म्हणजे ते माझं तंबाखू जरा पाऊस जास्त झाल्यामुळं हा. पिवळं व्हालतं. पिवळं आलतं. कलर चेंज व्हायला लागला आणि स्पीड धरण. बरं बरं. मग त्यासाठी 1 एकराला मी घेतलो आधी. मग हा. ते 1 एकरा घेतल्यानंतर फरक जाणवा लागला. म्हणजे 1 एकर क्षेत्रासाठी तुम्ही वापरलं पहिल्यांदा स्टार्टिंगला. हा. हा, त्याच्यात तुम्हाला फरक फरक जाणवला. जाणवा लागला. हा. झाडं पण जोरात यायला लागलीत आणि पाण्याचं एवढं काही त्याला इफेक्ट होईल. अच्छा अच्छा. मग नंतर काय केलं, तेच प्रोसेस पुढे 2 एकरला घेतलं. अच्छा, परत ह्या 2 एकरला तुम्ही वापरला. कंटिन्यूअस केलं त्याला. हा. कळवणी, 1 फवारणी. अच्छा अच्छा. कंटिन्यू कंटिन्यूअस केली. हा, बरं. आता ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं रेग्युलर पेक्षा तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये काय फरक जाणवतोय? कम्प्लीट कसं वालते, पूर्ण पानं मऊ पडाली. अच्छा. आता ते साईज पण वाढायला लागल्यात आणि झाड धरून आहे. म्हणजे अति पावसात ही ह्या- तंबाखू पीक येत येत नाही नाही, त्यामुळे ह्या रानात टिकलंय महत्वाचं. ह्या रानात. म्हणजे जमीन तुमची एकदम हा. अशी काळी जमीन आहे होय. आणि काळ्या जमिनीत तुम्ही तंबाखूचं उत्पादन घेताय. आणि कसं झालंय, पाऊस ह्या लावल्यापासून 3 महिने पूर्ण वाळलंच आहे. आताच उगाच जरा वाळा लागले, नाहीतर आडीतच काम चालू आहे. अच्छा, राडीतनच काम. म्हणजे 2-3 एवढ्या महिन्यात. पावसात हे काम चालू आहे ह्याचं. अच्छा. आणि ते वापरल्यामुळे आज पानं सुद्धा तुम्ही रेग्युलर पेक्षा जास्त जरा ठेवले. जास्त ठेवलंय त्याला. जास्त ठेवल्या त्याला. होय. कारण त्याचं ते ही करता येत नव्हतं म्हणून पानाचे जास्त झाले. झाले. दुसरी गोष्ट, या पानाच्या साईज मध्ये तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे काय फरक वाटतं? आता त्याचं वाढा लागले जाडी. आता झाडे Size वाढायला पण वाढा लागले आणि भरणी पण चालू आहे. भरणी पण चालू हा, आहे. ओके. व्यवस्थित प्रकारे त्याला काही कीड नाही, काय नाही. काय नाही. सगळं रुटीन शिर म्हणजे व्यवस्थित रुटीन आहे. आता ह्याला रूट लागले. म्हणजे किती टेक्नॉलॉजी वापरली आहे याच्यासाठी? फक्त 2च केले मी काम. म्हणजे एक आळवणी, एक आळवणी केलंय. फवारणी केलेलं. आणि किती फवारणी? 1 का 2? 2 फवारणी केली. 2 फवारणी आता केल्या. काय केलं, लावण केले, त्याला परत आळवणी करून सोडलं. हा, आत्ता लावण केला. किती हा. दिवस झालं लावण करून? आता 8 दिवस झाले. 8 दिवस झालं. ओके ओके. म्हणजे ह्या तंबाखूसाठी तुम्ही 1 आळवणी 2 स्प्रे केले. आणि एवढ्या 1 आळवणी 2 फवारणीत एवढा पाऊस पडून सुद्धा आज तंबाखू तुमचा म्हणजे चांगला स्टेबल आहे. टेबल मध्ये आहे. ओके सर. म्हणजे तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे एकंदरीत समाधानी समाधान आहे. समाधानी. तर आमचे काही शेतकरी बांधव आहेत, ते शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश देऊ शकता ह्या टेक्नॉलॉजी बद्दल? माझं ह्याच्या अभ्यासाप्रकार मी सांगायचं झालं हा. तर, वापरलं की काही नुकसान नाही, अच्छा. चांगलंच फायदेशीरच आहे. फायदेशीर आहे. ज्यावेळी तुम्हाला पिकाचं लई अडचण वाटते त्यावेळी पण वापरून बघा, ती रिझल्ट देणार आहे. अच्छा. म्हणजे जेव्हा प्रॉब्लेम असतो Problem त्यावेळेला जास्त- त्यावेळेला जरी वापरलं तर त्याचा रिझल्ट त्याचा दिसणार. result तुम्हाला भेटणार. आणि सुरुवातीपासून वापरलं तर ते एक बेस्टच आहे. बेस्टच आहे. ओके. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी ही टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे असं हो, तुमचं होय होय मत. मत आहे. तर ठीक आहे सर. तुम्ही ही सर्व माहिती दिल्याबद्दल तुमचं आभार आहे. धन्यवाद.